हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। 10 फेब्रुवारीपासून जरांगे पाटलांचं आमरण उपोषण। अधिसूचनेची अंमलबजावणी उद्यापासूनच करा। विशेष अधिवेशन घेऊन सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करा। जरांगे पाटलांची सरकारकडे मागणी। सरकारमध्ये 2 भूमिका बघायला मिळतात, त्यावर आमचा आक्षेप। म्हणून 10 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाचा निर्णय। जरांगे पाटलांकडून भूमिका स्पष्ट। एकीकडे सरकारच्या सह्यांचं पत्र दिलं जातं, दुसरीकडे एक जण केंद्रात जाऊ म्हणतात। तुम्हाला मराठ्यांची गरज नाही का? फडणवीसांच्या वक्तव्यावरून जरांगे पाटलांचा सवाल। 10 तारखेपर्यंत मराठा आंदोलकांवरील सगळे गुन्हे मागे घ्या। जरांगे पाटलांचा सरकारला अल्टिमेटम। वंचितचा महाविकास आघाडीमध्ये समावेश। वंचित आता महाविकास आघाडीचा भाग। प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीकडून अधिकृत पत्र। महाविकास आघाडीकडून अद्याप कुठलंही पत्र मिळालेलं नाही। पत्र मिळाल्यावर बोलेन, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये वंचितचा अपमान। नेते संतापले, आम्हाला 1 तास बाहेर ठेवलं। जागा वाटपावर महाविकास आघाडीचीच भांडणं सुरू। वंचितचे नेते डॉक्टर धैर्यवर्धन पुंडकरांचा आरोप। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील जेडीयू नेत्यांची उपस्थिती। जेडीयूकडून 1 तर समाजवादी पक्षाकडून लोकसभेच्या 2 जागांची महाविकास आघाडीच्या बैठकीत मागणी करण्यात आली। कोरोनातील बॉडी बॅग घोटाळ्या प्रकरणी किशोरी पेडणेकरांची 6.5 तासांपासून ईडी चौकशी। यंत्रणांना सहकार्य करणं आमचं काम। ईडीने मागितलेली कागदपत्र दिली। चौकशीनंतर पेडणेकरांची प्रतिक्रिया। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफांना 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। कलाक्षेत्रातील भरीव योगदानासाठी अशोक सराफांचा गौरव। संभाजीनगरामध्ये आदर्श पतसंस्था ठेवीदार आणि एमआयएमचं आंदोलन। बॅरिकेड तोडून आंदोलक विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये घुसले। जादा व्याजाचा आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप। कारवाईची मागणी। राज्यसभेसाठी भाजपकडून चाचपणी सुरू। विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा। केंद्रीय नेतृत्व लवकरच अंतिम निर्णय घेणार। केरळमधील भाजप नेत्याची हत्या करणाऱ्या 15 जणांना मृत्यूदंडाची शिक्षा। 2021 मध्ये भाजप नेत्याची हत्या करणारे आरोपी पीएफआय संघटनेचे सदस्य। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।